नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे तुमच्या लाडक्या तन्वी विथ टिप्स या हेल्थ चॅनलवर तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपण ज्या पवित्र श्रावण महिन्याला फक्त पूजा, उपवास आणि भक्तीशी जोडतो, त्या श्रावण महिन्यात आपण आजूबाजूला अशा 15 नैसर्गिक गोष्टी उपलब्ध असतात ज्यांना आयुर्वेदात अमृता समान मानले गेले आहे। होय, श्रावण हा केवळ धार्मिक श्रद्धेचा महिना नाही, तर शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी, पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी वर्षातील अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लोक या दिवसात चुकीचा आहार घेतात, त्यामुळे श्रावण संपेपर्यंत अपचन, ऍसिडिटी, पोटदुखी, गॅस, त्वचेचे विकार आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक अशा 15 अमृता समान पदार्थांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही आजपासूनच या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर वर्षभर निरोगी राहण्यास नक्की मदत होऊ शकते। 15वी गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। कोमट पाणी। आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे पचनशक्ती मंदावते। अशा वेळी थंड पाणी पिण्याऐवजी कोमट किंवा उकळून थंड केलेले पाणी पिणे अधिकच हितकारक मानले जाते। सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आणि दिवसभर कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। शरीरातील घाण, विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास सहाय्य होते। गॅस, पोट फुगणे आणि जडपणा कमी होण्यास मदत मिळते। तसेच पावसाळ्यातील पाण्यामुळे होणारा संसर्गाचा धोका कमी करण्यासही मदत होते। आले। श्रावण महिन्यामध्ये सर्दी, खोकला, कफ आणि सांधेदुखी यांसारख्या तक्रारी वाढू शकतात। अशा वेळी आल्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करणे उपयुक्त ठरू शकते। त्यामध्ये तुम्ही हर्बल चहा, काढा किंवा भाजीमध्ये आले वापरल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास हातभार लागू शकतो। गळ्याच्या किरकोळ तक्रारींमध्येही आराम मिळू शकतो। त्रिफळा, आवळा, हिरडा आणि बेहडा यांचे मिश्रण म्हणजे त्रिफळा। आयुर्वेदात याला विशेष महत्त्व दिले जाते। काही लोक रात्री झोपण्यापूर्वी तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतात। यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होऊ शकते। तसेच शरीरातील अपायकारक द्रव्ये बाहेर टाकण्यास देखील सहाय्य मिळते। भाजलेले जिरे। श्रावण महिन्यामध्ये ताकामध्ये भाजलेले जिरे आणि थोडे सैंधव मीठ घालून पिणे अनेकांना लाभदायक वाटते। जिऱ्यामधील नैसर्गिक घटक पचन सुधारण्यास मदत करतात। ऍसिडिटी, गॅस आणि पोटातील जळजळ कमी करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो। सैंधव मीठ। साध्या मीठाऐवजी योग्य प्रमाणात सैंधव मीठाचा वापर केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते। उपवासाच्या पदार्थांमध्ये सैंधव मीठ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। हे शरीरातील खनिजांचे संतुलन राखण्यास मदत करते आणि पचन संस्थेवरील ताण कमी करण्यास सहाय्य करू शकते। तुळशीची पाने। श्रावण महिन्यात हवा आणि पाण्यामुळे विविध प्रकारचे जंतू व विषाणू वाढण्याची शक्यता असते। अशा वेळी तुळशीला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे। रोज सकाळी 2 ते 3 ताजी तुळशीची पाने चावून खाणे किंवा तुळशीचा काढा अथवा चहा पिणे अनेकांना लाभदायक ठरू शकते। तुळशीतील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि जीवसक्रिय घटक रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात। तसेच सर्दी, खोकला आणि घशातील किरकोळ त्रास कमी होण्यास देखील मदत करू शकतात। दुधी, भोपळा, लौकी, दोडका, पडवळ आणि भोपळा। श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्यांमध्ये ओलाव्यामुळे सूक्ष्म जंतू वाढण्याची शक्यता असल्याने स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो। त्याऐवजी दुधी भोपळा, दोडका, पडवळ आणि भोपळ्यासारख्या वेलवर्गीय भाज्या हलक्या आणि पचायला सोप्या मानल्या जातात। या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मिळण्यास मदत होते। दुधी भोपळ्याची भाजी, सूप किंवा उकडलेला भोपळा खाल्ल्याने पचन संस्थेला आराम मिळतो आणि शरीर हलके राहते।
कडुलिंबाची पाने. श्रावणामध्ये घाम, आर्द्रता आणि त्वचेवरील संसर्ग याचा धोका वाढू शकतो. आयुर्वेदात कडुलिंबाला रक्तशुद्धी करणारी वनस्पती मानलं जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोवळी कडुलिंबाची पाने योग्य प्रमाणात सेवन केल्यास किंवा कडुलिंबाच्या पाण्याची आंघोळ केल्यास त्वचेच्या स्वच्छतेस मदत होऊ शकते. त्यातील नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण त्वचेच्या आरोग्यास उपयुक्त मानले जातात. पुदिना. तर मंडळी, पुदिना पावसाळ्यात उमस वाढल्यामुळे मळमळ, अपचन, पोटात जडपणा किंवा उलटीसारखी भावना निर्माण होऊ शकते. अशा वेळी पुदिना हा उपयुक्त ठरतो. पुदिन्याची चटणी, पुदिन्याचे पाणी किंवा लिंबू आणि सैंधव मिठासोबत तयार केलेले पेय पचन सुधारण्यास मदत करू शकते. पुदिना शरीराला ताजेतवाने ठेवतो, श्वासातील दुर्गंधी कमी करतो आणि ऍसिडिटी पासून काही प्रमाणात आराम देऊ शकतो. ओवा. तर मंडळी, जर श्रावणात अपचन, पोटदुखी, गॅस किंवा पोटात मुरडा येत असेल तर ओवा हा पारंपरिक घरगुती उपायांपैकी एक मानला जातो. चिमूटभर ओवा आणि सैंधव मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्याने अनेकांना पचन सुधारण्यास मदत झाल्याचा अनुभव असतो. तसेच भजी, पराठे किंवा इतर पदार्थांमध्ये ओवा घातल्यास ते अधिकच पचायला सोपे होऊ शकतात. हळद. हळदीला आयुर्वेदात नैसर्गिक औषधी मानले जाते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे दाह कमी करण्यास मदत करणारे संयुग मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात किंवा कोमट पाण्यात चिमूटभर हळद घालून पिणे अनेकांना फायदेशीर वाटते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळू शकतो. तसेच सांधेदुखी, स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. गुळवेल गिलोय. पावसाळ्यात ताप, व्हायरल संसर्ग आणि इतर आजारांचा धोका वाढतो. आयुर्वेदात गुळवेलीला अमृता असेही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुळवेलीचा काढा किंवा रस घेतल्यास रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळू शकतो. मात्र कोणत्याही औषधी वनस्पतीचा नियमित वापर करण्यापूर्वी वैद्यकीय किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा आवश्यक आहे. मेथी दाणे. तर मंडळी, मेथी दाणे श्रावण महिन्यात काही लोकांना सांधेदुखी, वातदोष किंवा पचनाच्या समस्या जाणवतात. अशा वेळी मेथी दाणे देखील उपयुक्त ठरू शकतात. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते पाणी पिणे आणि मेथी चावून खाणे ही पारंपरिक पद्धत आहे. यामुळे पचन सुधारण्यास आणि सांध्यांच्या आरोग्यास मदत होऊ शकते. भाजलेले हरभरे. तर मंडळी, सायंकाळी तळलेले किंवा मैद्याचे पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले हरभरे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. भाजलेल्या हरभऱ्यात प्रथिने आणि तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मध. आयुर्वेदात मधाला विशेष महत्त्व आहे. शुद्ध मध योग्य प्रमाणात घेतल्यास घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळून पिण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. मात्र मध कधीही उकळत्या पाण्यात मिसळू नये आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तो घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्यावा. तर मंडळी, श्रावण महिना हा केवळ धार्मिक श्रद्धेचा महिना नसून आरोग्याची योग्य काळजी घेण्याचीही उत्तम संधी आहे. संतुलित आहार, स्वच्छता, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि या ऋतूत उपलब्ध पौष्टिक पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर आहारात समावेश केल्यास निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. यापैकी तुम्ही कोणत्या गोष्टी आधीपासून आहारात समाविष्ट करता आणि आजपासून कोणती नवीन सवय सुरू करणार आहात, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक विविध टिप्स विषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तन्वी विथ टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा आणि श्रावण महिन्याचा मनापासून आनंद घ्या. तर हर हर महादेव, जय हिंद, धन्यवाद.